आत्मचरित्र साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे बोरगाव किंवा नगरी। या नगरीमध्ये गणरायांच्या निमित्तानं 2 भजनीमाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बदल आणि याच गणरायांचं औचित्य साधून आज या बोरगाव नगरीमध्ये 2 भजनीमाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यामध्ये गुरुमूर्ती भजनी मंडळ डोरवाडी तालुका भोकर आणि तसेच माजी भजनी मंडळ श्री संत बाळगीर महाराज भजनी मंडळ गोपाळवाडी डोरगाव तालुका मुदखेड या 2 भजनी मंडळाचा समावेश आहे। आणि गावातील सर्व नामधारक मंडळी, गणरायांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व कमिटी, गणराय गावामध्ये बसवणं कशासाठी की बाबा सर्व कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव न करता सर्व गावातील एकत्रित येऊन कुठेतरी चांगल्या पद्धतीचा विचार करून गुन्ह्या गोविंदाने समाधान राहावं, गावात कुठल्याच प्रकारचा वाद न होता एकत्रित राहावं। 1884 साली लोकमान्य टिळकांनी विंचूर या गावामध्ये प्रथम त्यावेळेस गणरायांची स्थापना केलेली आहे। कारण का तर सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने आनंदाने राहावे आणि त्याच प्रकारे या साधू संतांच्या अत्यंत या गावामध्ये भजनी मंडळ आहे। म्हणून तुम्ही आम्हाला आमंत्रित केला त्याबद्दल तुमचे माझ्या भजनी मंडळातर्फे आभार व्यक्त करतो। आणि बराचसा काही आम्हाला येते वेळेस विलंब झाला, रस्त्याने खड्डे फुटे तर भरपूर आहेत। मारतळ्यापासून मारतळ्यापर्यंत याला 39 मिनिटं लागलेत। मारतळ्यापासून तुमच्या गावाला 5 तास लागले। असो, आणि शाळेमध्ये गुरुजी आपल्याला साने गुरुजीची कविता सांगतात की काय बाबा एकत्रित राहण्यासाठी पेटी मास्तर खरा साने गुरुजींची कविता आहे। सर्व धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने एकत्रित राहावं यासाठीच हा गणरायांचा अट्टास आहे। म्हणून पुन्हा एकदा गणरायांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व कमिटीचे, गावकरी वासियांचे, बाहेर गावलेल्या सर्व भजन रसिकांचे माझ्या भजनी मंडळातर्फे आभार व्यक्त करतो आणि अधिकचा न विलंब लावता थेट मी माझ्या सेवेला सुरुवात करतो।
एक जीव व्हावा लागते आता हा एक मन झाल्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होईना सार विचार नावाच्या ग्रंथामध्ये महाराज प्रमाण देतात की बाबा ओम नमो सद्गुरु महामेरू भक्त जनासी तुझा आधारो सुखे तारसी भवसागरो तुझी या कृपेने या भक्तावर तुझी कृपा असावी लागते कोण्याही कार्याचा आरंभ करायचा असेल तो आधी गणेशांचं स्तवन केल्यानं होतो ह्या जीवाचा धर्म आहे या जीवाचा ते कर्तव्य आहे की त्या मालकाचं गुण वर्णन करावं लागते आणि केलं पाहिजे कोण्याही कार्याचा आरंभ करायचा असेल श्री गणेशाय नमः कोणत्याही घराची वास्तू शांतीची पूजा करायची असेल तर श्री गणेशाय नमः कोण्याही लग्न मंडपाच्या ठिकाणी महाराज मंत्र बोलत असतो त्या प्रसंगी श्री गणेशाय नमः कोण्याही कार्याचा आरंभ करायचा असेल तर तो गणरायाचं स्तवन करावं लागते म्हणून ओम नमो सद्गुरु महामेरू भक्त जनासी तुझा आधारो सुखे तारसी भवसागरो तुझ्या कृपेने भगवंता तू कसा आहेस सुखाचा सागर आहेस धैर्याचा डोंगर आहेस मग या भक्तावर तुझी कृपा असणं गरजेचं आहे आणि या भवसागर रूपी संसारामधून आम्हाला त्या मूळच्या स्टेपकडे कसं नेशील हे तुझा या भक्तावर कृपा झाल्याशिवाय होऊ शकत नाही त्याच्याही समोर महाराज प्रमाण देतात जय जयाजी अमरनाथ अमरनाथा जय जयाजी कृपावंता जय जयाजी अवधूता अनाथा वरी कृपा करशी तू एकमेव भगवंत असा आहेस तहानलेला तान भागवशील भुकेल्याची भूक भागवशील अनाथावर दया करणारा एकमेव भगवंत तू आहेस म्हणून गणामधून कवी करता म्हणतो आणि तसेच समोरची भजनी मंडळ अतिशय चाणाक्ष आहे तिकडे भोकर तालुक्यामध्ये मुदखेड तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बोलबाला चालू आहे माझ्यासोबत त्यांचा 2 वेळेचा समावेश आहे आणि भजन अतिशय पद्धतशीर मजेशीर गमती बाज होणार आहे कुठल्याच
उदंड वाद न होता तुम्ही एवढे बसलात की नाही तेवढेच आम्हाला सद्गुरू महाराजासारख्या कोणी आहे गावामध्ये एवढे दिसणार हो. त्यासाठी मी 5 कार्यक्रम कॅन्सल करून माझ्या मागणे भावाने कार्यक्रम घेतला. अतिशय प्रकार पद्धत व्यवस्थित पद्धतीने कार्यक्रम होईल यात कुठली शंका नाही. कुठल्याही प्रकारचा उदंडवाद होणार नाही. जे आमच्या मुखातून जाईल ते पूर्णपणे हिताचंच होईल. ओहो आधी अविनाशा देव गणेशा आधी अविनाशा देव गणेशा 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 मास्तर गणेशा ऐका श्रोते सजनो माझे स्नेही मित्र गुरुबंधू आदरणीय दत्तभक्तपरायण ओंकार वंजारवाडीकर मर्दंगाचार्य आता ज्यांची सध्या दौरवाडी या भजनीला सेवा चालू आहे असे माझे जीवलग मित्र दत्तभक्तपरायण ओंकार वंजारवाडीकर यांच्यातर्फे 21 रुपयाची भेट पाठवल्याबद्दल धन्यवाद.
संसाराचे ओझे वाहता कष्ट झाले फार, कोणापासी सांगू देवा दुःखाचे डोंगर भगवंता, नरकमूत्र जरजर येऊनी केली पिंड रचना, दिले उपर हाते लोटून दुःख सोसवेना भगवंता। या कर्मसृष्टीवर आल्याच्या नंतर तू असं एक मला दान दे, हेच दान दे का देवा, तुझा विसर मत व्हावा, तरीच घडेल सद्गुरु सेवा, जन्म मरणाचे जाईल। दान असं दे की या 84तून मुक्तता झाली पाहिजे, असं काहीतरी दान दे। मग ते दान कधी भेटते? त्या मालकाचं, सद्गुरु महाराजाचं गुण वर्णन करावं लागते, वारंवार त्यांची आराधना करावं लागते, त्याचं चिंतन करावं लागते। आपण ऐकलं, आमचे काळे साहेब खूप हुशार आहेत बरं, आणि इथले जावई, लग्न त्यांचं 2003 ला झालंय, त्यावेळेस काही तेवढा हुंडा नव्हता। हा हुंडा नव्हता, आणि आता काय त्याचा विचार असेल, सकाळच्या उद्या पहाटपर्यंत सगळं कसं काढायचं ते त्याच्याकडे जादू आहे बरं, काही करू, पण त्याच्याकडे माणसं मन कसं मिसळावं हे त्याच्याकडून शिकाव। त्यावेळेस त्याला हुंडा जास्त दिला नाही, आता काहीतरी विचार असेल त्याचा, जावई म्हणून असो। गोविंदातर्फे ऐकण्यात आलं, गण ठरवायचा आहे निश्चितपणे ठरवून, नारळ सुपारीला खारीक वाटीला गण म्हणतात, त्यांच्याकडून ऐकण्यात आलं। सर्व देव आहेत की नाही, त्या सर्वांना एक गण म्हणतात, पण त्यांच्यातलाच सूत्रधारी कोण आहे, त्या गणाचा गण कोण आहे हे आधी बघलं पाहिजे। त्याच्याही पुढे 2 अक्षराचा खेळला लागतो दादा। 2 अक्षरापैकी भगवंत कोणत्या अक्षरामध्ये आहे? तिथे एक परज्ञानी टिपण मध्ये महाराज सांगतात, किंवा मोक्ष सिद्धांतामध्ये महाराज म्हणतात, प्रथम नाद धुमधुमकार, अतर्क्य मूर्ती अगोचर, गुरु नाम 2 अक्षर, भरले होते धुमधुमीत। जीव दैवता प्रपंच परमेश्वर हे अर्ध्या अक्षरात बसते, राहिलेलं जे 1.5 अक्षर आहे, मग हे भगवंत कोण्या अक्षरात बसतो? जसं तुमची रचना स्टेप बाय स्टेप चालू आहे, मी आधीचा उदंड एकही शब्द बोलणार नाही, कारण तुम्ही सुज्ञ आहात, जिज्ञासू आहात, अभ्यासू आहात, सर्व भजण्याची मान मोडून आल्या। आपल्याला उदंड वाद घालायचा नाही, मी फक्त पुढचा पारा राहील। आमच्या गावातली पोलीस पाटलाची आजी वारली, आमच्या भाऊजीचा युवाई होईल। आता तुम्ही उद्या दिवसभर काय छापायचं ते छापा, जावाई व्हा, आणि जावायचा जोडीदार होऊन आमच्याकडे बघा जरा। आज्यानं पंजानं जे प्रॉपर्टी कमवून
जमवून ठेवली ते तर सोडून गेलेतच हो. ते तुम्हाला दान करून गेले, सगळ्याला दान करून गेले. त्या दानामधून एक हिस्सा म्हणून काहीतरी गुरुप्रसाद आम्हाला द्या. एक विनोदाचा भाग आहे. पैसे दिल्या तरी आमच्या जीवाला समाधान आहे, आणि नाही दिल्या तरी आमचं भजन संपेपर्यंत तुम्ही उठू नका, आम्हाला पैशाची गरज नाही. मग संसाराचे ओझे वाता कष्ट झाले फार, कोणा पसे सांगू देवा दुःखाचे डोंगर. भगवंता हे संसार कसा आहे. एका ठिकाणी महाराज म्हणतात संसार सागर भगवंता, या संसार रूपी सागरामध्ये मी गुरफटून गेलेलो आहे, आणि या संसार रूपी सागरामधून तू पूर्णपणे मुक्तता करशील. म्हणून हा भगवंत त्या देवाकडे मागणी मागतो. काय मागतो? शागता दुर्गर माझी चिंता तुझविन मजबूत, तारका नदीचे सर्वता देवा कोयेवा. 83,09,999 वेळा जन्मावं लागते, मरावं लागते. त्यावेळेस 84चा जन्म हे मानवाचा आहे, आणि या मानवरूपी जन्माला कर्मभूमीवर आल्याच्या नंतर जीवाचं हित करायचं आहे. हे हित कशाला होते? कुणाची गुणवर्णन करावं लागते. कोणत्या भगवंताचं गुणवर्णन केल्यावर जीवाचं हित होते. त्यासाठी करपा गुरुजी कसं ते विषय काळे साहेबांना लावलाय. तिथेही कृपा सद्गुरु महाराजाची लागते. कारण का? सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. हे आधीच का म्हणालय? त्या सद्गुरु महाराजाचे चरण का धरावे लागते? कशासाठी धरावे लागते? आता हा आमचा एक दोन बाजूचा विषय आहे. दोन वाटा आहेत. एक वाटेनं जाण्याचा मानस आमचा राहील, आणि एका वाटेनं जाण्याचा मानस आमच्या गोविंददादांचा राहील. अतिशय हुशार आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आहे आम्हाला. म्हणून कवी करता म्हणतो संसाराचे ओझे वाटा कष्ट झाले.
भगवंता, या ठिकाणी या कार्याप्रसंगी तारा आत्मा मारा शरणांगत आलो. तारायचं आहे की मारायचं आहे हे एकमेव तुझ्यापाशी आहे. दिनाचा दयाळू भक्ताचा कृपाळू असं तुझं ब्रीद आहे. या ब्रीदाला तडा जाऊ न देशील हे आम्हाला पुरेपूर खात्री आहे. म्हणून महाराज म्हणतात, थकले तुझे गुण गाता, तू सर्वाचा सूत्रधारी तुझा तोच जाणता. भगवंता, तुला अनेक नावाची उपमा दिलेली आहे. कोणी अविनाश म्हणते, कोणी आदि गणेश म्हणते, कोणी सर्वजण तुला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. मग भगवंता, तू त्या ठिकाणी सुखी आहेस. त्या ठिकाणी सुखी आहेस, पण या ठिकाणी आम्ही दुःखी का? या दुःखाच्या डोंगरामधून आम्हाला पार करायचं आहे. त्यासाठी एवढा ठास आहे. म्हणून Thank you.
फळदू पाटील आराव यांच्यातर्फे 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद पेटी मास्तर। आपलं सर्व नवीन आहे अहो